नमस्कार. आजपासून अधिक मास चालू आहे. त्यानिमित्त या कोरोना महामारीमुळे सगळीकडे बंदी असल्यामुळे आपल्याला जर अध्यायाची पोथी अधिक मासाची पोथी मिळत नसेल तरी मी आता तुम्हाला श्रवण करून सांगतो. त्याच्यामध्ये संस्कृत श्लोक आहे आणि त्यानंतर मराठीमध्ये त्याचे निरूपण आहे. त्याचा तुम्ही लाभ घेऊ शकता. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्ये नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री सीतारामचंद्राभ्या नमः. श्री पांडुरंगाय नमः. ओम नमो जगणराजा एकदंता चतुर्भुजा वर्षपाण्यादोक्षजा उभयध्वजा यशाची ऐसा तू विघ्नहरू ग्रंथारंभी नमस्कारू देवने अभयवरू ने परपारू ग्रंथ हा नमो आदिजननी चराचरजीयेपासुनी ते शारदांसवाहिनी ग्रंथारंभी नमियेली नमो श्री गुरु रामदास जो सर्वी सर्वसुखदास तयाची धरुणी आकाश ग्रंथ शेवडास जावो हा प्रार्थनेचे एक कारण आयुष्य नसे आपुले आदिन ग्रंथारंभी लोभ धरून वदेन म्हणे तो मूर्ख हो येथे करता आणि करविता वक्ता आणि वदविता सर्व ही रघुनाथ सत्या वृथा अहंता प्राणियाची असो आता हे वार्ता ग्रंथ तरी हा कोणता तरी अधिक महात्म्य ग्रंथा वंदू आता निर्धारे संस्कृतवाणी व्यासोक्त पद्मपुराणींचे संमत तयाचा असे हा पंथितार्थ तो असो अवगता शोधिया एकदा मुने सर्वे नैमिषारण्यमागताः परब्रह्मरताये च हरिद्वार निवासिनः कवन एका अवसराचे संधी मिळवण्या ऋषींची मांदी नैमिषारण्याची अवधी येथे झाले सत्वर जे महातपास तपस्वी योगीराज महानुभाव तेजपुंज हरिद्वार कुरुक्षेत्रज समुदायचे पातले शशी समान शीतळता भानु समान तेजाळता तयाचे आशीर्वादे तत्वता रंग धोपूर्वतत्वा पावे पै ऐसे सर्व ही ऋषीश्वर गालव आणि शुकेंद्र नामे सांगता अपार होईल प्रसर ग्रंथाते समग्रोशी मिळवण सुताप्रती करती प्रश्न कलियुगी अन्नगत प्राण परमार्थ साधन केवी घडे त्याहीवरी दरिद्रव्यथा शरीरी जडे रोग अवस्था नित्य नामस्मरण करिता अवकाश कथा नसे पै जरी की जे तीर्थाटन व्याधिग्रस्त शरीर क्षीण संसारधंदाकरिता जाण अवकाश कथा नसे पै शक्तिविन सर्वथा न जावे तीर्थपंथा द्रव्य जावे तरी जरी तत्वता तरी दरिद्रव्यथा अपार स्वगृही करावे धर्मदान तरी द्रव्य पाहिजे तया लागून अथवा भगवंती होता अनन्य तरी गतायुषी प्राणी हा ऐसियासी कवन उपाय प्राणी हा कैसा तरुणोपाय अमूल्य हा नरदेह केवी पावे परलोकाते अनंत पापाची आराशी दरिद्रे घडती प्राणियासी मग पावे रवरव नरकासी यम यातनेसी अपार नाना प्रकारे यमयातना शास्त्री बोलिले प्रकार नाना ते जासनी भोगिता जना उसंत जाणा नसेची ऐसिया प्राणियासी कैसे निकरावे परमार्थासी तरी कृपा करून आम्हासी काही उपाय सांगावे ऐसे समस्तांचे प्रश्नाक्षर ऐकून या सविस्तर बोलत झाला उत्तर व्यास शिष्यसूतपै शृण्व मुषय सर्वे कथा पौराणिकीं शुभां लक्ष्मी माधव संवादं शृणतां पापनाशनम सूतपदे तेव्हा वदनमौली ऐका हो सर्व ऋषी मंडळी एकदा श्री माधव जवळी प्रार्थिती झाली कमलजा तुम्हा ऐसाची प्रश्न लक्ष्मी करी आपण हे माधव जनार्दन ऐका वचन पै माझे श्री लक्ष्मी उवाच देवदेव जगन्नाथ भुक्तिमुक्तिप्रदायक कथयस्व प्रसादेन संशयो मे हृदि स्थितः मुनीश्वरा प्रवदन्ति कृष्णवैद्वैपायनादयः अदत्तं नैव लभ्येत दन्तचैवोपतिष्ठति यथा वंद्यागृहस्थस्य पतिवंशी विनाशिनी तथा दानविहीनंतो जंतोर्जन्मनिरतकम हे भगवान देवदेवेश तुम्ही तो सर्व देवांचा ईश आणि प्राणीमात्रांचे पालनाधीश सर्वत्रांचे स्वामिया तरी कृपाळुत्वे करुनी निवेदावे मज लागुनी जे चराचर जीव प्राणी केवी दर्दी भवार्णवी जैसी पती विनरमणी न शोभे कदा दीनयामिनी ते दत्त झालिया प्राणी न शोभे दानी कदा तो तैसे दान धर्माविन जे नर ते द्विपदांचे केवळ खरं तरी अल्प वेचुनी पुण्यापार कवण असे स्वामिया कवण दान कवण तप हे कृपा करुनी अल्प मज निवेदावे स्वल्प स्वल्प तरुणोपाय जगाते ऐसा प्रश्न समुद्र तरण्याचा आ करुणी बोलत असे वाचा स्वामी तो दिनजनाचा केशवराज सत्यपै तथापि कथयन्तीह दैवज्ञा शास्त्रकोविदाः मलिम्लुच्चेतु संप्राप्ते क्रिया सर्वा परित्यजेत् युक्तायुक्तं यदा पूर्यात् चारेर्थ यतोदेदं देवकार्य पितृकार्य तीर्थयात्राव्रतादिकं क्षौरमौंजी विवाहंच व्रतकाम्योपकासिकं मलिम्लुच्चे सदा त्याज्यं गृहस्थेजस्य विशेषतः
ऐक हो क्षीराब्दी तनये दुर्लभतो नरदेह येथे सहजासहज घडती अपाय सायासन सदा नायासे ते कवण म्हणसी तरी ऐके युक्तायुक्त प्रकार देखे शास्त्री बोलिले अनेके ते आवश्यक घडते की स्नान संध्या देवतार्चन व धर्म वर्णाश्रम जाण पर्वकाल घडेदान मग तीर्थाभ्रमण कायसे शरीरी भरता व्याधी मग कैसे स्नान देवतार्चन विधी अथवा पर्वकाळ कुल धर्मसंधी द्रव्य विनसिद्धी केवी होय की अकाळी घडे मौंजी लग्न द्रव्य नाही म्हणून शास्त्री निर्धार केला जाण अष्टवर्षाचा निर्धारे अष्टवर्षी चौलोपनयन तैसेच कन्येचे कन्यादान हे समयासीन घडती जाण म्हणून अकाळ बोलीजे का आलिया पितृदिवस कांता झाली अस्पर्श म्हणून अकाळी तो दिवस शास्त्रज्ञाने ऐसे बोलती अथवा व्याधीग्रस्त झाले शरीर मग राहिला सहजची आचार तैसे जे प्राशन करणे न लागे निर अन्न ही परिकर शय्येवरी येतुकी या दोषांच्या माळासी संचय होताची समरसी तया ते म्हणती मलमासी घटकापद दिवस गणिता नक्षत्र आणि मास तिथी हे कवणे अर्थे उणे होती तर ऐसिया दोषांची होता भरती मग ते पावती क्षयाते म्हणून तिसरे वर्षी जाण एक मास अधिक तेने गुण मग ते होय म्हणून नामाविधान मलमास जाण बोलीजे तरी ऐसिया दोषांचे क्षालन होईल तेची ऐके साधन मलमासाचे जे अधिष्ठान ते स्वयमीच जाण वल्लभे जेवी त्रिगुण निर्सिल्यावरी वस्तू रे साक्षात्कारी हे खुण जाणावी चतुरी संत सेवा धरिजे तैसे 3 संवत्सर गेलिया उरे मास ज्योतिर्मया नामधरती जाणती तया केशवराया म्हणून केला सर्वच कर्मांचा नाश उरला नाही लवलेश म्हणून बोलीजे केश दोषग्रासक जोमी तया मासांचे महिमान ऐके होनी सावधान मलमास प्राप्त झाली या जाण मांगल्य विधान लोपदी न होती विवाह कार्य न होती उपनयन आचार्य तीर्थाटन पर्याय तोही न घडे जाण बई तरी ऐसियासी काय कीजे कवण पुण्य दोष खायजे तरी ऐके कमळजे जे सुगम भूमंडली असंक्रांतो यदा मास प्राप्यते मान्यवेश प्रिये महोत्सवस्तदा कार्य आत्मनोहितकांक्षीभिः संक्रांतीन जो मास म्हणून या मलमास येथे जया वाटे हव्यास परलोकी जापई तयाचे काय आचरावे तयाने काय आचरावे स्त्री अथवा पुरुष भावे पुण्यक्रिया स्वभावे आचरणपैकी जे ऐकून याचे उत्तर लक्ष्मी बोले प्रत्युत्तर कवण विधी कवण प्रकार कृपा करून सांगिजे लक्ष्मी उवाच यदि नाथ त्वया प्रोक्ता महमेव प्रदायकः उद्यापनं च विधिवदी तिहास समन्वितं हे नाथ कृपाळवा यथानुक्रमे निवेदावा उद्यापन विधी परवा जे पूर्वी केशवा पुसिले मग बोलो आदरिले देवे परमहास्य केले म्हणे अद्यापि नाही गेले अज्ञानपै तुझे ब्राह्मणोस्य मुखमासीत ऐसी दोषुती गरजत ते ब्राह्मण मुख माझे निश्चित हे तू जाणत असेसी की तरी ते ब्राह्मण मनसी कैसे सांगतो तुझं ते जाणायसे वेदत्रयी ज्ञान प्रकाशे अनारिसे सर्वदा विद्याविनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनी शुनीचैवश्च पाके च पंडिता समदर्शिनः हि लक्षणी जे मंडित स्नानसंध्याशी असयुक्त विद्यासुनी अगर्वित ते प्रिय होत मज लागी स्वगृही जे पचते अन्न अग्निहोत्र क्षोत स्मार्तदान वेदांतरंगीचे ज्ञान ते प्रिय जाण मज लागी वेदज्ञानी शास्त्रसंपन्न पंडित आणि विप्रदान याज्ञिक अज्ञानिक जाण ते प्रिय मज लागी इतुके असूनी अगर्वित ओळंगता नाही किंचित समानदृष्टी सर्वादित तो प्रिय निश्चित मज लागी म्हणून माझे मुख हे निर्धार वेदेंचे केला असे साचार ऐकून ऐसे उत्तर लक्ष्मी बोलली जाहली ऐका विनंती स्वामीनाथा एवढी पदवी ब्राह्मणा देता तरी का फिरती लोलंकता कवडीसाठी विदेशी तरी ये विषयांचा संशयो निरसावाजी संदेहो तव बोले ती येतो माधवो ऐके अभिप्राय पै यांचा कृतत्रेत द्वापार आणि कली हे निर्माण झाले जिये काळी सूर्यकर्णी उद्भवे एकची वेळी तया काळींचा वृत्तांत असे पै 4 युगे निर्माण होता मूर्तिमंत उभी राहिली तत्वता तै 33 कोटीसी विजाता तोही होता जवळिके ते वे युगाचा युगधर्म
चारी वर्णांचा वर्णाश्रम, तया माझी श्रेष्ठ ब्राह्मण धर्म, तोच नेमावधारी, कृतयुगा माझारी, स्नान संध्यादी कर्मे माध्यान्नवरी, ब्राह्मणे संपादावी बरवी परी, मग आश्रमाभितरी पै यावे, परितयांची योगक्षेम चिंता, रायानी करावी व्यवस्था, न मागता पूर्वी पदार्था, कार्यप्रसंगता संपादी, ऐसा प्रथम युगी धर्म होता, दुसरी याचा ऐका आता, त्रेतायुग प्राप्त होता, धर्म कोणता अवधारी, एक यामपर्यंतवरी, नित्य नेम सारावा भूसुरी, मग जाऊनी राजद्वारी, जोडल्या करी विनवावे, तव तया प्रभूने जाणा, पुरविजय ब्राह्मणाची वासना, द्वितीय योगींची ही रचना, कर्माचरण अंतरले, आता तिसरे द्वापार, ऐके तयाचा निर्धार, यज्ञादी कर्मे करती राजेश्वर, तेथे जातीन पाचारिता, धन आशेसाठी बापुडी, हिंड जाती देशोधडी, तेथे स्वधर्माथे बापुडी, अंतरली अनासाये, कैची संध्या कैचे स्नान, अवघे द्रव्याचीच ध्यान, म्हणून हिंडती रानो रान, कर्म भोगे आपुलिया, ऐसे चतुर्युगाचे विवरण, तुझ केले म्या कथन तरी, ब्राह्मणाचा अन्याय कवन, पाहे शोधून अंतरी, केला अवतार तो मीच जाण, म्हणून ब्राह्मणस्य म्हणून, या लागी दोष न ठेवून, निर्दोषी जाण भूसुर, जैसे स्वर्गी सुरवर, तैसे पृथ्वीवरी भूसुर, होतो माझाच अवतार, म्हणून अगोदर पूजावे, म्हणून जया वाटे पुनित व्हावे, तेने हे व्रत करावे बरवे, देव ब्राह्मण पूजावे, ऐक बरवे परिकैसी, प्रातःकाळी उठून या, नित्य नेमादिका क्रिया, सारून या स्नानविधी बरविया, मूर्ती पूजाव्या देवतार्चनी, उपरी सपत्निक ब्राह्मणाते, पाचार्ये भावार्थे, आसन देवनी तयाते, पूजा विधानाते पैकी जे, अर्घपाद्यादी पूजा बरवी, चंदन सुगंधी पुष्पे आणावी, तेने विधी समर्पावी, पूजा मज प्रित्यर्थ, मग नाना प्रकारे मिष्टान्न, आपूप लाडू पक्वान्न, क्षीर खांड पायसान्न, करावी निर्माण तया लागी, नाना प्रकारे विचित्र विचित्र, शाखा निर्माय सुपवित्र, कथिक वटकादी यंत्र, दधी मिश्रित करावे, अनेक प्रकारची रायती, भावे करावी तयाप्रती, दत्तोद्यन भोजनांती, तयाप्रती समर्पावे, ऐसे षडस मिष्टान्न, आकंठ घालावे भोजन, येणे करिता मी जनार्दन, संतुष्ट होय तयावरी, अर्घ दद्यास पत्निक, भ्रष्टेनांतरात्मना, मंत्रेणाने देवेशी, ब्राह्मणे समास्मरन्, अर्चयित्वार्घदानेन ब्राह्मणा पूजेत्ततः, सपत्निकांशुचिं शान्तन्, मधुचूर्णं सभोजनैः, स्मर्तव्योदिजरूपेण, तत्पत्नी त्वामनुस्मरन्, परिधाय यथाशक्त्या वस्त्रालंकारचंदनैः, भोजने झाल्यावरी यथाशक्त्या वस्त्रालंकारावरी, मदर्पण बरवियापरी, तया करी अर्पावे, मग द्रुतपक्व 5 पक्वान्ने करून, फल तांबूल दक्षिणादान, येणे करून वायनदान, द्यावे जाण तयासी, एला लवंगा जायफल, पत्री सहित त्रयोदश गुणी तांबूल, अर्पुणी घालिजे माळ, गळा सुगंध पुष्पाची, ऐसे पूजन करून बरवे, तयांचे आशीर्वाद घ्यावे, लक्ष्मीनारायण जाणून नमस्कारावे, मग बोलवावे स्वाश्रमा, ऐसे व्रत एक मासवरी, करावे सहपरिवारी, आपण नक्त करावे अस्तमानावरी, मग भोजन परी सारावी, ऐसे करिता व्रताचरण, होय दोषमालांचे क्षालन, मग शुचिष्मंत होऊन, पावे सदन माझे तो, ऐसा इतिहास बर्वादान, लक्ष्मी प्रती श्री नारायण, स्वमुखे श्रुत करी आपण, तेची कथन कथिलेसे, प्राकृत भाषा बरवी, तुम्हा ते अर्पिली अवघी, संशय न धरा जीवी, पुराणी पाहावी परिचित, ऐसा प्रथमोध्याय बरवा, तुझ प्रती पाव माधवा, येथून कथा भाग अवघा, अवधारावा पुढे पै, करिता ऐसे व्रत, ना दारिद्र्य ना वैधव्य अपमृत्य, यदर्थी श्लोकाचा गुह्यार्थ, स्वय भगवंत बोलिदासे, मलमासरतम नार्या, करोति समुद्रजे, न वैधव्यम न दारिद्र्यम, पुत्र शोक कदाचन, इति श्री अधिक महात्म्य, पद्मपुराणींचे संमत, मनोहर सुत विरचित, प्रथमोध्यायः तस्य श्रीकृष्णार्पणमस्तु। ओम यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर्विजयो बुधिर्ध्रुवा निधिर्मतिर्मम, तस्य श्रीकृष्णार्पणमस्तु। अशा रीतीने आज भगवंत कृपेने अधिक मासाच्या सुरुवातीला पहिल्या दिवशी मी आपणासाठी ही सेवा रुजू करत आहे। ही जर योग्य वाटली, यात काही बरोबर असेल, ते सगळं आमच्या गुरूंचं आणि मार्गदर्शकांचं आहे। काही चुकले असल्यास ती चूक माझी समजून क्षमा करावी। धन्यवाद। तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु।